जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली। किश्तवाडच्या पाडर भागामध्ये ढगफुटी झाली। पाडर भागामध्ये यात्रा सुरू आहे आणि यात्रेत अनेक भाविक सहभागी असल्याने सध्या भीती व्यक्त केली जाते। परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले। उत्तराखंड नंतर आता जम्मूच्या किश्तवाडमध्ये सुद्धा ढगफुटी झाली। किश्तवाडच्या पाडर भागात ढगफुटी झाली। सध्या या भागात यात्रा सुरू आहे आणि यामध्ये अनेक भाविक सहभागी झाल्यामुळे भीती व्यक्त केली जाते। परिसरात सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जम्मूच्या किश्तवाडमधली ही सगळी आपण दृश्य पाहतोय। किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली। गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतो आणि आज ढगफुटी झाली। पाडर भागामध्ये ढगफुटी झाल्याची माहिती मिळते। सध्या अनेक भाविक तिथे असल्यामुळे भीती व्यक्त केली जाते। परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आले। अधिकची माहिती घेऊयात माझे सहकारी महेश बागल यांच्याकडून। महेश, किश्तवाडमध्ये ढगफुटी झाल्याची माहिती मिळते। सध्या नेमकी काय काय नुकसान झाले आणि बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्कीच उत्तर भारतात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि खास करून किश्तवाडमधील पाडर या भागामध्ये ढगफुटी झाल्याची घटना घडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणच्या ज्या नद्या आहेत, नाले आहेत ते भरून वाहत आहेत आणि याचा फटका तिथल्या जनजीवनाला बसलेला आहे। दृश्यांवरून दिसून येते की कशा प्रकारे ढगफुटी झालेली आहे आणि कशा प्रकारे घरं जी आहेत ती या ठिकाणी खाली कोसळलेली आहेत। नद्यांमधून काही घरं वाहून गेलेली आहेत, आपल्याला दृश्यांवरून स्पष्टपणे दिसून येते। ही घटना घडल्यानंतर यामध्ये स्थानिक प्रशासन तात्काळ कामाला लागलेला आहे। घटनास्थळी एनडीआरएफचं पथक पोहोचलेलं आहे। स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य पोहोचवलं जात आहे। जे कोणी या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेऊन तिथे उपचार केले जात आहेत। पाऊस असाच पडत राहिला तर साहजिक आहे की जे मदत पोहोचवली जाते त्याच्यामध्ये अडचणी येणार आहेत। मात्र लवकरात लवकर लोकांना यापासून वाचवण्यासाठी जे या ढगफुटीमध्ये अडकले आहेत, ज्यांना या गोष्टीचा त्रास होतोय त्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय। नक्कीच महेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली, अनेक घरं खाली कोसळल्याची माहिती मिळते आणि सध्या प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य केले जाते।